नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण 36, 34 आणि 30 ते 32 कटोरीची आपण कटिंग बघितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. आज आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे बघा, इथे मी पेपर कटिंग घेतली आहे आणि साडीचं पीसही घेतलं आहे, अस्तर घेतलं आहे आणि ही लेस घेतली आहे. तर आता आपण याची कटिंग पाहूया. हे बघा, इथे मी अस्तर घेतलं आहे. आपण पेपर कटिंग त्यावर व्यवस्थित सेट करायची आहे. इथे मी आहे डबल फोल्ड करून घेतले अस्तर. जेवढं आपलं चेस्टचं मेजरमेंट आहे तेव्हाच हे मी डबल फोल्ड केलं आहे आणि आपण हे सगळं व्यवस्थित याच्यावर सेट करून घेणार आहोत. हे बघा, हे मी व्यवस्थित इथे कपड्याची ॲडजस्टमेंट करत हे व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि हे आपण पेन्सिलने ड्रॉ करून घेऊया. हे मी पूर्ण ड्रॉ करून घेते. हे बघा, हे आपलं पूर्ण ड्रॉ करून झालं. इथे याच्यात आपण अजिबात एक्स्ट्रा न घेता जसं होतं तसं ड्रॉ केलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊया. हे बघा, अस्तर पूर्ण कट झालंय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपरच्या स्लीवची कटिंग नव्हती बघितली. आता आपण डायरेक्ट अस्तरवरती करणार आहोत. हे बघा, हा सिंगल कपडा याला आपण 4 फोल्ड करणार आहोत. याला मी 4 फोल्ड ठेवून घेतलाय. बाई आहे आपली इथे 5 इंचची. आपण 5.5 इंच टाकणार आहोत. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. पूर्ण दंडघेर आहे आपला इथे 12 इंचचा. त्याचा आपण अर्धा टाकला इथे 6 इंच. 1.5 इंचची आपण इथे मार्जिंग घेणार आहोत. हे बघा, ह्याच पॉइंट पासून सरळ इथे मी एक लाईन ड्रॉ करून देते. वरून आपण खाली घेणार आहोत 3 इंचावरती. तिथे आपण बाईचा घेर टाकणार आहोत. बाईचा घेर आहे आपला इथे 7.5 इंच. 7.5 वर एक पॉइंट दिला. हे बघा, एक्स्ट्रासाठी आपला इथे कपडा नाहीये. आधी आपण बाईचा घेर टाकून घेऊया. हे बघा, एक्स्ट्रासाठी कपडा नाहीये इथे आपल्याला. इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. यासाठी आपण 4 कापड घेतलेत. 1.5 इंचाचा आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे एक्स्ट्रा मार्जिंगसाठी. हे बघा, स्लीव इथे आपण ड्रॉ करून घेतली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. हे बघा, हे कट करताना थोडं आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं आहे बाजूने. हे बघा, या पद्धतीने स्लीवही आपली इथे रेडी झाली आहे. आता आपण साडीच्या पीसवर याची कटिंग बघूया. हे बघा, साडीवर मी अस्तर हे सेट करून घेतलंय. अर्धा इंच आपल्याला थोडं एक्स्ट्रा घेते आपल्याला कट करायचंय. हे मी पूर्ण कट करून घेते. हे बघा,
इथे पूर्ण रेडी झाले. हे बघा, साडीचा कपडा आहे मधला तो ऑरेंज कलरचा आहे आणि स्लीव आपण याची ब्लू कलरची ठेवली आहे. हे बघा या साईडने, आणि याची जी मी साईड पट्टी घेतली तीही मी ब्लू कलरची घेतली आहे. हे बघा, जेणेकरून दिसताना ब्लाऊज हे अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. ही फक्त कापडावर व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायची राहते. हे बघा, इथे आपण आता पाठीमागच्या पाठच्या आधी स्टिचिंग बघणार आहोत. मी साडीचा सरळ पाठ ठेवला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलं आहे. आता आपण खाली कडेने शिलाई लावून घेऊया आधी. हे बघा, साडीचा कापड हा सुळसुळीत आहे. जर डायरेक्टली अशी शिलाई नाही जमता आली तुम्हाला लावता, तर आधी आपण त्याला बॉल स्पिन वगैरे लावून घ्यायची आहे. याला व्यवस्थित शिलाई सरळ लावून घ्यायची आपल्याला इथे. हे बघा, सरळ मी इथे शिलाई लावून घेतली आहे. एक्स्ट्रावाला आपण इथे कट करून घेऊया. इथे आपल्याला एक दाबटीप टाकायची आहे. साडीच्या कपड्यावर आपण इथे एक दाबटीप टाकणार आहोत. हे बघा, इथे मी पूर्ण दाबटीप ही लावून घेतली आहे. आता आपल्याला हे आत फोल्ड करायचं आहे. आणि याला आपल्याला पूर्ण साडीला आणि अस्तरला पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. अलगद आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे. साडीच्या फॅब्रिकचा आपण गळ्याची कटिंग केलेली नाही आहे इथे. हे बघा, जर तुम्ही नवीनच आता शिकायला घेतलं असेल तर मी तुम्हाला निश्चितच सांगेन की तुम्ही इथे बॉल पिनचा यूज करा. हे बघा, गळ्याला आपली गोल शिलाई लावून झाली आहे. आपण आता हे एक्स्ट्रावाला कट करून घेऊया. हे बघा, इथे आपण ही पूर्ण शिलाई लावून घेणार आहोत. अस्तर आणि साडीचं फॅब्रिक आपण जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, इथे मी पूर्ण शिलाई लावून घेतली आहे. इथं आपण जरा कमरेकडे पाहूया. हे बघा, खालच्या साईडला
इथे आपण डबल शिलाई लावणार आहोत. साडीचा कपडा सुळसुळीत असल्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की असं पलटवल्यानंतर इथे आपण जी शिलाई लावली ती दिसेल का, तर कदाचित ही दिसू शकते. त्यामुळे आपण इथे डबल शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा, कडेला आपण डबल शिलाई लावून घेऊया. जर तुम्हाला अस्तर असं नसेल उलटवायचं आणि जर त्याला पट्टी वगैरे जॉईन करायचं असेल, तर जसं आपण गळा डायरेक्टली जॉईन केला तसं आपण खालूनही डायरेक्टली जॉईन करून आपण 2 इंचाची पट्टीही लावू शकतो आणि आत फोल्ड करू शकतो. पण ही एक सोपी टेक्निक आहे. इथे मी ब्लू कलरचा धागा यूज केला आहे. ज्या वाईज कपडा आहे आपण धागा तोच यूज करायचा आहे. सडनली इथे ऑरेंज कलरचा धागा यूज करायला पाहिजे होता, पण ही तुम्हाला शिलाई दिसायला पाहिजे म्हणून मी इथे ब्लू कलरचा धागा यूज केला आहे. आणि इथे आपण लावताना डबल शिलाई लावून घेतली, 2 खाली आणि वरती अशा डबल शिलाई लावली आहे. हे बघा, मी इथे डबल शिलाई लावून घेतली आहे. आता आपण टक्स टाकून घेऊया. हे बघा, बंद बाजूपासून आपण घेणार आहोत 4 इंचावरती. गळ्याच्या खालीच आपल्याला टक्स ठेवायचा आहे. हे बघा, इथे मी चॉक ड्रॉ करून घेतले आहे. दोघं साईडला असं आपण ड्रॉ करून घेऊया. आणि हे टक्स आता आपण टाकून घेऊया दोघही साईडचे. इथे मी डबल शिलाई लावून घेतली टक्सला. हे बघा, दोघे टक्स आपले इथे लावून झालेत. आता आपण फ्रंट स्टिचिंग पाहूया. हे बघा, फ्रंट पार्टसाठी मी साडीचं फॅब्रिक आणि अस्तर दोघंही ठेवून घेतले. आता आहे तशी आपण यांना जॉईन करून घेणार आहोत आधी. हे बघा, इथे मी 4ही पार्ट आपले रेडी करून घेतले. एक्स्ट्रावाला कट करून घेतले. इथे बऱ्याच वेळेला जमलिंग होते लावताना, त्याच्यामुळे साडीवर जर वर्क राहिलं किंवा काय राहिलं तर हे जॉईन करण्याआधी व्यवस्थित ठेवून घ्यायचे 4ही पार्ट आणि त्याच्यानंतर जॉईन करायचे या पद्धतीने. इकडे तिकडे झाल्यावर आपल्याला हे परत उचलावं लागतं आणि डबल काम करावं लागतं. त्याच्यामुळे लावण्याआधी शिलाई हे व्यवस्थित लावून घ्यायची. आता आपण कटोरीला टक्स टाकून घेऊया. हे बघा, दोघंही पॉईंट इथं मी जॉईन करून घेतले. हे एकावर एक ठेवल्यानंतर इथे आपण हे बघा बंद बाजूपासून घेतले 1.5 इंच. उभा टक्स घेणार आहोत आपण इथे 2.5 इंचचा. आपण शिलाई याच्यावरच घेणार आहोत.
हे बघा कटोरी रेडी झाली इथे. हे बघा टक्स टाकल्यानंतर कुठल्याही प्रकारची चपटे वगैरे ही दिसत नाहीये. व्यवस्थित गोल कटोरी ही आपली रेडी झाली आहे. आता आपण याला जॉईन करून घेऊया. हे बघा कटोरीवाला पार्ट मी इथे खाली ठेवणार आहे. आणि अलगद गोल राऊंड मध्ये आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे. कटोरीचा पार्ट मी इथे अलगद ढिल्ला सोडणार आहे आणि साईड पट्टीचा पार्ट आपल्याला खेचत लावायचा आहे हा थोडा, जेणेकरून कटोरी ही व्यवस्थित लागेल आणि एक्स्ट्रा काही उरणार नाही. हे बघा इथे आपण व्यवस्थित कटोरी आणि साईड पट्टी ही जॉईंट करून घेतली आणि एक्स्ट्रा खाली शिल्लक असं उरलेलं काहीच नाही. बऱ्याच वेळेला होतं काय की कटोरी ही जर तुम्ही खेचून लावली आणि साईड पट्टी ढिल्ली सोडली तर कटोरीचा पोर्शन हा खाली एक्स्ट्रा उरतो. हे बघा कटोरी नसताना इथं आपलं जॉईंट करून झालंय. दोघे पार्ट आपण असेच रेडी केलेत. इथे हे बघा दोघे कटोरीने ऐसे लावून झालेत. आता आपण आपली योगपट्टी लावून घेऊया. योगपट्टी लावतानाही आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची, सरळ उलटी कशी लावायची. इथे मी साडीचा सरळ पार्ट ठेवलाय, त्यावर आपण अस्तर ठेवून घेऊया. तोही जो उंच आपला मोठा भाग आहे तो आपण कटोरीकडून ठेवलाय. याला कडेने शिलाई लावून घेऊया आधी. हे बघा एक्स्ट्रावाला मी इथे कट करून घेते. जसं पाठीमागच्या पार्टला आपण दापटीप टाकली तसंच आपण योगपट्टीलाही दापटीप टाकून घेणार आहोत. साडीच्या पार्टवर आपण इथे दापटीप टाकतोय. हे बघा आता आपण अस्तरला आत फोल्ड करणार आहोत. आणि याला व्यवस्थित पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. हे बघा एक्स्ट्राचा कापड आपण का घेतो मेन फॅब्रिकचं, त्याचं कारण हेच आहे. हे बघा तुम्हाला योगपट्टी लावताना समजलं असेल की आपण ज्या पद्धतीने योगपट्टी लावली याच्यात वरच्या साईडला कुठल्याही प्रकारचा हा एक्स्ट्रा कपडा उरलेला नाहीये. हे बघा योगपट्टी रेडी झाली आहे. आता हिला आपण खालच्या कडेने शिलाई लावून घेऊया, जशी पाठीमागे आपण डबल लावली होती तशीच.
हे बघा आपण डबल शिलाई लावून घेतली आहे. मोठ्या साईडने आपण सरळ ही योगपट्टी ठेवली आहे. त्यावरती आपण कटोरीचा पोर्शन ठेवणार आहोत आणि अर्धा इंच आत आपण शिलाई घेणार आहोत. हे बघा टक्स हा आत फोल्ड करायचा आहे. याला कमरेकडे न फोल्ड करता याला आपण पुढच्या साईडने फोल्ड केला आहे. हे बघा इथे योगपट्टी आपली लावून झाली आहे. दोघे साईडला आपण अशी सेम तयार करून घेणार आहोत. हे बघा दोघेही पार्ट आपले इथे रेडी झालेत. हे बघा मी स्लीवचा आणि हुक पट्टी आयपट्टी ही कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय. तर आता आपण फक्त शोल्डर कसं जॉईन करायचं हे बघणार आहोत. हे बघा आपण बॅक पोर्शन घेतलाय. त्यावरती कटोरीचा पोर्शन हा आपण उलटा ठेवून घेतलाय. फ्रंटचा कट करताना आपण याला गळ्याकडे डाऊन न करता आपण सडनली सरळ कट केलं होतं, पण शिलाई टाकताना याला कशी टाकायची हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. हे बघा याला तिरकस शिलाई टाकायची आपल्याला गळ्याकडे डाऊन करत, जेणेकरून शोल्डर वगैरे हे उतरणार नाही याची इथे काळजी घ्यायची आपल्याला. हे बघा तिरकस मी इथे शिलाई लावून घेतली आहे. दोघे साईडला आपण सेम शिलाई लावणार आहोत. हे बघा दोघे शोल्डर इथे आपले लावून झालेत. हे बघा तर अशा प्रकारे आपली स्टिचिंग ही मी इथे कंप्लीट करते. व्हिडिओ हा फार मोठा होऊन जातो, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढी स्टिचिंग इथे दाखवते. तर तुम्हाला यात अजून काही बघायचं असेल तर तुम्ही त्यानुसार मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हा 2 पार्टमध्ये करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.